महाराष्ट्रातील महिला लाभार्थी ज्या लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची इन्स्टॉलमेंट आतुरतेने वाट पाहत आहे, त्यांच्यासाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबरचा हप्ता येत्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण नगरपरिषद निवडणुकीचे निकाल आणि मागील वर्षातील अनुभवामुळे या हप्त्यांच्या वितरणाबद्दल लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वीच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी कधीही खुशखबर येऊ शकते. आता ती खुशखबर कशी मिळू शकते? कारण की बघा, आचारसंहिता होती, इलेक्शन होतं, तरीसुद्धा संजय गांधी निराधार योजनाचे पैसे आले. तसेच लाडकी बहीण योजनाचे पैसे यायला पण कुठल्याही प्रकारे अडचण नाही आहे. आणि अदिती तटकरे मॅडमांनी सुद्धा सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरती आमचं काम चालू आहे आणि ते आम्ही लवकरात लवकर त्याचे पण निर्णय घेणार आहोत. ठीक आहे. तर निवडणुकांमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्र येणार का? तर बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा लाभार्थ्यांमध्ये आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही आहे. पण संभाव्यता काय आहे? गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकी होत्या. महिलांना 2 महिन्याचे हप्ते एकत्र वितरित करण्यात आले होते. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाही तसे होणे शक्य आहे का? तर होऊ शकते. जर या अगोदर 1500 रुपयाकडून दिले गेले होते, तर आताही तसं होऊ शकतं. सध्याचा अंदाज काय आहे? बघा, सरकार निवडणुकीपूर्वी फक्त नोव्हेंबरचा हप्ता देईल आणि त्यानंतर डिसेंबरचा हप्ता तो महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात दिला जाऊ शकतो. या निश्चिततेमुळे महिलांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार की वेगवेगळे वेळी मिळणार याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. लाभार्थी अधिकृत घोषणेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाने काही पात्रता निकष निश्चित केले आहेत. या निकषांचे पालन न करणारे किंवा अपात्र ठरलेल्या महिलांना नोव्हेंबरचा महिन्याचा हप्ता मिळणार नाही. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेची KYC केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण की याची लास्ट डेट 31 डिसेंबर 2025 आहे. ठीक आहे. आणि ज्या महिलांना ऑफलाईन KYC करायची त्याने लवकरात लवकर जाऊन आपल्या अंगणवाडी सेविकांकडे आपले डॉक्युमेंट जमा करावे. आणि सगळ्या लाडक्या बहिणींसाठी अशी अपडेट आहे की तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा लवकरच येणार आहे याच महिन्यामध्ये. ठीक आहे. तुम्हाला या 10 ते 15 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहायला मिळून जातील. आणि त्या अगोदर तुम्हाला सरकारकडून एक GR येईल. त्या GRमध्ये सगळी अपडेट दिली जाईल की तुमचे पैसे केव्हा येत आहे. तर तुम्हाला जर त्या GRची अपडेट पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट भेटत राहील. तर आपण भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.